नुकताच आलेला धुरंधर सिनेमा भारताबरोबर पाकिस्तानात सुद्धा गाजला। हमजा अली मजारी पाकिस्तानात जाऊन दहशतवाद्यांना संपवतो। सध्या पाकिस्तानात जे काही घडतंय ना ते पाहिल्यावर असं वाटतंय की तिथं कोणीतरी रिअल लाईफ धुरंधर सक्रिय झालाय। जे दहशतवादी भारतासाठी डोकेदुखे ठरत होते ते एका पाठोपाठ एक पाकिस्तानातच गायब होत आहेत किंवा अज्ञातांच्या गोळ्यांना बळी पडतायत। ताजं प्रकरण आहे अमीर हमजाचं। लष्कर-ए-तैयबाच्या संस्थापक आणि हफीज सईदचा उजवा हात मानला जाणाऱ्या हमजावर लाहोरमध्ये भर दिवसा गोळीबार झालाय। पाकिस्तानात बसलेल्या या दहशतवादी एकामागून एक संपत कसे चाललेत, आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण या हल्ल्यामागचं, या पडद्यामागचं सत्य जाणून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण सांगतोय लीलाधर, लक्षपूर्वक ऐका कृपया माहितीसाठी। मित्रांनो, अभिजात मराठी विशेषच्या माध्यमातून आम्ही असेच वैचारिक सखोल विश्लेषण, भन्नाट गोष्टी, इंटरेस्टिंग माहिती आणि महत्त्वाच्या घडामोडी तुमच्या समोर आणत असतो। आंतरराष्ट्रीय राजकारण असो वा इतिहासातली गुपितं, प्रत्येक विषय आम्ही सोप्या भाषेत मांडतो। असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या अभिजात मराठी विशेष चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचा प्रत्येक विषय तुमच्यापर्यंत पोहोचायला मदत होईल। तर वळूया आपल्या आजच्या मुख्य विषयाकडे। सोमवारी रात्री लाहोरच्या गजबजलेल्या भागात एका न्यूज चॅनलच्या ऑफिस बाहेर ही घटना घडली। अमीर हमजा आपल्या गाडीतून जात असताना दुचाकीवरून आलेल्या अज्ञात बंदूकधाऱ्यांनी त्याच्यावर अंधाधुंद गोळीबार केला। हमजाला अनेक गोळ्या लागल्या होत्या। त्याला तातडीने रुग्णालयात भरती केलं। उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। विशेष म्हणजे हमजा हा साधा सुद्धा दहशतवादी नाहीये, तर अमेरिकेने त्याला ग्लोबल टेररिस्ट घोषित केलं होतं। अमीर हमजा हा लष्कर-ए-तैयबाचा सुरुवातीच्या काळातील 5 प्रमुख सदस्यांपैकी एक आहे। तो केवळ हातात बंदूक घेणारा दहशतवादी नव्हता, तर तो एक लेखक सुद्धा होता। तो अफगाण मुजाहिदीनचा एक अनुभवी कमांडर होता आणि त्याने अनेक पुस्तके लिहून तरुणांना दहशतवादाकडे वळवण्याचं काम केलंय। हफीज सईदच्या अत्यंत जवळचा आणि विश्वासू सहकारी म्हणून तो ओळखला जात होता। संघटनेसाठी फंड गोळा करणं आणि नवीन भरती करणं ही त्याची मुख्य कामं होती। 2018 मध्ये काही आर्थिक वादामुळे तो लष्कर पासून थोडा लांब झाला आणि त्याने स्वतःचा जैश-ए-मनकफा नावाचा हा गट तयार केला होता, पण तरीही त्याचं जाळं हफीज सईदशी जोडलेलं होतं। भारतासाठी अमीर हमजा हा एक मोठा शत्रू आहे। मुंबईचा 26/11 हल्ला असो व काश्मीरमधील दहशतवादी कारवाया, लष्करच्या प्रत्येक मोठ्या षडयंत्रात हमजाचं डोकं असायचं। लष्करच्या ऑपरेशनल स्ट्रॅटेजीमध्ये त्याचं महत्त्वाचं स्थान होतं। यामुळेच भारताने अनेकदा पाकिस्तानाकडे त्याच्या विरोधात पुरावे देऊनही पाकिस्तानने त्याला संरक्षण दिलं होतं। पण आता खुद्द पाकिस्तानातच त्याचा कोणीतरी गेम केलाय। गेल्या 6-8 महिन्यापासून पाकिस्तानातील स्थिती बदलली आहे। कराची पासून ते लाहोर पर्यंत आणि रावळपिंडी पासून ते पेशावर पर्यंत भारताचे मोस्ट वॉन्टेड दहशतवादी एकामागून एक मारले जात आहेत। कधी कोणाची भर रस्त्यात हत्या होते, तर कधी कोणाला हॉटेलमध्ये गोळ्या झाडल्या जातात। पाकिस्तानी यंत्रणा आणि ISI या प्रकरणावर पूर्णपणे गप्प आहेत। अमीर हमजावर हल्ला झाला, पण अजूनही पाकिस्तान सरकारने कोणतंही अधिकृत वक्तव्य दिलेले नाहीये। हे अज्ञात हल्लेखोर कोण आहेत हे कोडं अजून सुटलेलं नाहीये। पण यामुळे पाकिस्तानात लपून बसलेल्या दहशतवाद्यांच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे। अमीर हमजा ही काही पहिली वेळ नाहीये। याआधी पठाणकोट हल्ल्याचा मास्टर माइंड शहीद लतीफ याच्यासोबतही असंच घडलं होतं। सियाकोटच्या एका मशिदीत नमाज पडताना अज्ञातांनी त्याला गाठलं आणि तिथेच त्याचा खेळ संपवला। सिनेमात शोभेल असं उदाहरण म्हणजे शहीद लतीफ याची झालेली हत्या। शहीद लतीफ हा पठाणकोट हल्ल्याचा मास्टर माइंड आणि जैश-ए-मोहम्मदचा टॉप कमांडर होता। शहीद लतीफ पाकिस्तानातील सियाकोटमध्ये एका मशिदीत नमाज पढण्यासाठी गेला होता। तिथे तो सुरक्षित आहे असं त्याला वाटलं होतं। दुचाकीवरून आलेल्या 3 अज्ञातांनी मशिदीत घुसून शहीद लतीफ आणि त्याच्या सहकार्याचा गेम वाजवला आणि ते पसार झाले। अमीर हमजा आणि शहीद लतीफ ही फक्त 2 नावं नाहीत। गेल्या वर्षभरात पाकिस्तानात जी क्लिनिंग मोहीम सुरू आहे त्यातले हे काही बडे मासे होते। परमजीत सिंग पंजवड खलिस्तानी दहशतवादी लाहोरमध्ये मॉर्निंग वॉकला गेला असताना त्याचा खून करण्यात आला। दाऊद मलिक लष्कर-ए-तैयबाचा खास माणूस वजिरिस्तानमध्ये गोळ्या झाडल्या। मुफ्ती कैसर फारूक हफीज सईदचा अत्यंत जवळचा, कराचीमध्ये मशिदीबाहेर त्याचा गेम ओव्हर झाला। पाकिस्तानात दहशतवाद्यांना सुरक्षा देणारी त्यांची गुप्तचर यंत्रणा संस्था
ISI सध्या पूर्णपणे हतबल झाली आहे. दहशतवादी आता घराबाहेर पडायला सुद्धा घाबरत आहेत. अनेक मोठ्या दहशतवाद्यांनी आपली घरं बदलली आहेत आणि आता ते अज्ञात स्थळी लपले आहेत. हे सगळं सुरू असताना आपण या सर्वांचा मास लीडर आंतरराष्ट्रीय दहशतवादी हाफिज सईदला का पकडू शकत नाही आहोत? आपण त्याला आतापर्यंत पकडू न शकण्यामागे मोठी कारणं आहेत. पाकिस्तानमध्ये एक सरकार असतं आणि दुसरं म्हणजे तिथली लष्कर-ए-तैयबा आणि ISI सारख्या संघटना. हाफिज सईद हा तिथल्या लष्करासाठी एक असेट आहे. भारताच्या विरोधात प्रॉक्सी वॉर खेळण्यासाठी पाकिस्तानला हाफिज सारख्या माणसाची गरज असते. जेव्हा जेव्हा जगाचा दबाव वाढतो तेव्हा पाकिस्तान त्याला नजरकैदेत टाकण्याचं एक नाटक करतं, पण प्रत्यक्षात तो तिथल्या सुरक्षित घरांमध्ये लष्करच्या संरक्षणात आरामात राहत असतो. हाफिज सईदने केवळ दहशतवादी संघटना उभी केली नाही, तर त्याने जमात उद दावा आणि फलाह ए इन्सानियत सारख्या चॅरिटी संस्थांचं जाळं पसरवलं आहे. तो शाळा, रुग्णालय चालवतो आणि गरिबांना मदत करतो. यामुळे सामान्य लोकांमध्ये आणि कट्टरवाद्यांमध्ये त्याची एक प्रतिमा तयार झाली आहे. त्याला हात लावला तर पाकिस्तानात सिव्हिल वॉर सुरू होऊ शकतं अशी भीती तिथल्या सरकारला वाटते. जेव्हा जेव्हा भारत संयुक्त राष्ट्रात UN मध्ये हाफिज सईद किंवा त्याच्या सहकाऱ्यांवर कडक निर्बंध लावण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा चीन आपला व्हेटो पॉवरचा वापर करून त्यात अडथळा आणतो. चीनला पाकिस्तानाची साथ द्यायची असते जेणेकरून भारत त्या भागात गुंतून राहील. यामुळे हाफिजला एक जागतिक स्तरावरचं राजकीय कवच मिळतं. लोकांना वाटतं की आपण अबोटाबाद मध्ये घुसून अमेरिकेने जसा ओसामा बिन लादेनला संपवलं होतं तसंच काही नाही करत. तर लादेन हा पाकिस्तानात लपून बसला होता, तर हाफिज सईद हा पाकिस्तानच्या भरवस्तीस कंटेनमेंट भागांजवळ आणि लोकांच्या गराडात राहतो. अशा ठिकाणी लष्करी कारवाई करणं म्हणजे थेट युद्ध पुकारण्यासारखं असतं, ज्याचे परिणाम खूप मोठे असू शकतात. जसं आपण मगाशी बोललो तसं अज्ञात हल्लेखोरांचा काळ सुरू झालाय. हाफिज सईदचा मुलगा तन्हा सईद याच्यावरही बॉम्बस्फोटाचा प्रयत्न झाला होता. त्याचा उजवा हात शहीद लतीफ मारला गेला. आता हमीर हमजा रडावर होता, ज्याला आपण कायदेशीररित्या आणू शकत नाही. त्याच्या भोवती असा धुरंधर स्टाईल पाश आवळला जातोय. ऑपरेशन सिंदूर मध्ये हाफिज सईद थोडक्यात वाचला होता. हाफिज सईदच्या सुरक्षेवर पाकिस्तानी आता कोट्यवधी रुपये खर्च करतोय, कारण त्यालाही ठाऊक आहे की आता नंबर आपलाही लागू शकतो. तर मित्रांनो, अमीर हमजावर झालेला हा हल्ला पाकिस्तानातील दहशतवाद्याला मारायला पंजा आहे. तुम्हाला काय वाटतं? पाकिस्तानात बसलेल्या या दहशतवाद्यांचा काळ जवळ आलाय का? आणि हे अज्ञात हल्लेखोर नक्की धुरंधर कोण असू शकतात? कमेंट्स मध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि अशा सखोल विश्लेषणासाठी आपल्या अभिजात मराठीला नक्की सबस्क्राईब करा.